दिसेल तुम्हाला आणि पुढे जंगल आहे. हां नमस्कार मंडळी, मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर वंडर विथ तेजस. तर परत आपण आज भटकंतीला चाललो आहोत. कुठे चाललो आहोत तर आज आपण चाललो आहोत घोराडेश्वरला. मला माहिती आहे आपला घोराडेश्वर आपण ऑलरेडी केलं, पण त्यावेळेस आपण घोराडेश्वर ट्रेक केला, तिथल्या लेण्या आणि तिथलं घोराडेश्वर आज मंदिर आपण दाखवलं होतं. तर माझ्या मनात विचार आला की चला आज आपल्याकडे वेळ आहे तर आज आपण तुम्हाला ते दाखवूया. आणि आपल्या मोठं ब्लॉग होणार नाही कारण ऑलरेडी तो रोड मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे आता डायरेक्ट आपण तिथं जाऊनच जाऊ. पुढचा प्रवास चालूया. टाटा, भेटू घोराडेश्वर मंदिराच्या पायथ्याला. नमस्कार. आणि आपण अशा तऱ्हेने घोराडेश्वराच्या पायथ्याला पोचलेलं आणि मागे तुम्हाला दिसत आहे नॅशनल हायवे 4 म्हणजे मुंबई पुणे ओल्ड हायवे आणि मागे घोराडेश्वर आहे. आता पावसामुळे जाम झाडी झालेली आहे त्यामुळे आपल्याला आता बाहेरून काय दिसणार नाही. आता आपण आपला ट्रेक स्टार्ट करू, पुढे होईल तसं सांगत जाऊ. चला भेटू आपण रस्त्यात. तर आपण आता घोराडेश्वराच्या पायथ्या म्हणजे सुरुवातीला जिथून पायऱ्या स्टार्ट होतात तिथं आलो आणि मागे तुम्हाला नंदी या पायथ्यालाच भेटलेला आहे आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट होईल. आणि आता बघू आपल्या ट्रेक होतो आहे का नाही, कारण ट्रेक होण्याचं कारण म्हणजे आपण ट्रेकच नाही केलं खूप दिवस झाले. तर त्याचबरोबर मी तुम्हाला घोराडेश्वर कुठं आहे ते सांगतो. इथं बेगडेवाडी स्टेशन आहे रेल्वे स्टेशन, तिथून हार्डली 500 ते 1 किलोमीटरवर काय पुढे सोमाटणे फाटा 1 किलोमीटर आणि मागे देहू रोड फाटा 1.5 किलोमीटर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल हे तुम्हाला घोराडेश्वर. आणि तुम्हाला फॅमिलीसाठी चांगलं आहे. चला आपण पुढे जाऊया ह्यासोबतच आणि आपला प्रवास स्टार्ट करू. त्याचबरोबर तुम्ही थोडंसं नंदीकडे बघून या कसा दिसतोय नंदी, तुम्हाला नंदी दाखवू. चला नंदीला आपण प्रणाम करून निघून जाऊ. चला पुढे. आपण पायऱ्यावरून चढत आहोत. थोडा वेळ झाला तिथं चालू करू. पायऱ्या जाम मोठे त्यामुळे आपली वाट लागली. वाट म्हणजे गुडघे तर जाम दुखायला. अजून आपल्याला जाम वर जायचं आहे. घाम यायला लागला. आपण अशीच आपली जर्नी चालू ठेवूया. आपण आता अर्ध्यात पोचलेलो आहे. अर्ध्यात पायऱ्यांचा पॅच संपलेला काळ आहे आणि आपण अर्ध्या आल्यापासून सुद्धा एवढं विहंगम असं दृश्य दिसते नाही इथून घोराडेश्वर सांगायला शब्द नाही. थोडा दम भरला आहे त्यामुळे बोलताना त्रास होते, जरा सांभाळून घ्या. तुम्हाला दाखवू का इथून काय काय दिसते. तर त्या तिथे समोर बेगडेवाडी रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. इथून खाली ट्रेक आहे. हा पुढे ओल्ड मुंबई पुणे हायवे आणि त्या तिथे पुढे बघितलं ना तो पुढचा डोंगर जो दिसतो तिथे आहे चौराई देवी देवस्थान जे आपण ट्रेक केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, त्याची पण मी लिंक देईन किंवा आय बटनवर दिसेल तुम्हाला. आणि पुढे जंगल आहे. हां हे सगळं आणि पुढे हे आहे तळेगाव दाभाडे आणि पुढं असा निसर्ग किती उत्तम असं नजारा दिसतो. आणि मागे ह्या लेणे घोराडेश्वर. तर आपण इथंच आपलं थांबू 5 मिनटं, जरा श्वास घेतो, निवांत बसतो. तसं मला आता बघितलं तर श्वास चांगला यायला म्हणजे दम भरलेला गेले का झाले, कारण थंड अशी हवा सुटलेली आणि तुम्हाला बी आता आवाज क्लिअर येत असेल. मे बी पाऊस पण येऊ शकतो कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे. चला आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. तर आपण आता प्रवेशद्वारापाशी पोचलेलो आहे. त्याचबरोबर इथं काहीतरी सूचना लावल्या, तुम्ही वाटलं तर पोज करून परत वाचा. त्याचबरोबर इथे पण लिहिलेलं आहे बघा, भारत सरकार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण शेलारवाडी शेलारवाडी लेन. तर आपण प्रवेशद्वाराला पोचलो. तर आपण इथून आता ठरवायचं, कारण इथे आले तरी तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक डाव्या बाजूला जाणार, एक उजव्या बाजूला जाणार. आता मला फिक्स माहीत नाही की मंदिर कोणत्या साईडला, लेण्या कोणत्या साईडला आहे. तसं मंदिर पण लेण्यामध्येच आहे. तर आपण एक काम, अगोदर आपण राईट साईडला जाऊ
राईट साईडला काय काय बघू, माघारी परत लेफ्ट साईडला जाऊ. चला, डाव्या साईडला जराच पुढं आल्यानंतर आहे ना आपल्याला इथे येते वर साईडला, तुम्हाला इथं वरच्या साईडला एक लेणी दिसते. त्यासाठी आपल्याला थोडंसं चढायला लागणार आहे आणि ते चढू. आणि त्यानंतर माझ्यामध्ये तिथं पुढे मंदिर आहे, मुख्य मंदिर आहे गोराडेश्वर. पहिल्यांदा आपण काय करू, तिथं वर जाऊन लेणी कोणते ते बघू, त्याचं काय आहे का, त्यानंतर पुढच्या मंदिराकडं. चला, तर आपण त्या लेण्यांविषयी आलेलो आहे. आता तुम्हाला इथे काय दिसते, तर इथे काहीतरी म्हणजे त्यावेळेच्या असं देवड्या असलेल्या येत आहे. फक्त मी एवढं सांगेन, याच्यावर जे लिहिलेलं आहे ना तसलं कोणी करू नका, चांगल्या गोष्टी वाट लावताय तुम्ही. त्याचबरोबर इकडे अशा खोले त्या ध्यानमग्न करण्यासाठी केलेल्या खोले त्या काळी, पण आता सरकारने ह्याला कुलूप लावलेलं आहे. आणि लावलेलं आहे तेच चांगलं आहे. ज्या लेवलची लोक येऊन काय काय करतात ना त्यापेक्षा ती बरं आहे कुलूप लावलेलं, बाहेरून बघून गेलेलं झाले. आता त्याचप्रकारे इकडे एक आहे, सेम इकडे. आता ह्यानंतर आहे ना पुढे आपल्याला गोराडेश्वराचं मंदिर आहे, आपण तिथे जाऊ आणि परत त्या साईडच्या लेण्या बघायला जाऊ. चला, आता आपण मुख्य मंदिरापाशी आलेलो आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिसेल इकडे बी काही तर कातळात कोरलेल्या लेण्यांचा भाग आहे. त्याचबरोबर इथं पाण्याचं टाक आहे आणि इथून आत मुख्य मंदिर आहे आणि इकडे बी नाही आहे. तर मी विचार करतो शूज काढून झाल्यानंतर मग आपण आत मंदिरात जाऊ. तर तुम्ही बघू शकता मुख्य मंदिराच्या स्टार्टिंगला म्हणजे दरवाजासमोर इथे एक हनुमानाचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात आपण दर्शन घेऊ. आता आपण पुढे मुख्य मंदिरात आत जाऊ. ते आहे आणि मी आता दिसत नसेल, पण मुख्य मंदिरात आलं ना हे चैत्यगृह आहे. त्याचबरोबर इकडच्याला काही दिसणार नाही, कारण पूर्णपणे अंधार आहे. इकडच्या खोल्याही सर्व बंद करून ठेवलेलं आहे, पूर्णपणे क्लोज आहे. आणि तुम्हाला ही पुढे महादेवाची पिंड आहे. चला आपण बघू पिंडीचं दर्शन घेऊ आणि माघारी येऊ. अशा प्रकारे आपण मंदिरात प्रवेश केला. इथे एक नंदी बसवलेला आहे, महादेवाचा नंदी, आणि समोर आपण मंदिर आहे म्हणजे पिंड बसवलेली महादेवाची. आणि आपले दर्शन घेऊन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही एकदा पूर्णपणे नजर टाका कसं दिसते. आणि आपण आता इथून बाहेर पडूया आणि पुढच्या लेण्यांना जाऊया. मंदिरापासून म्हणजे इथं मुख्य मंदिर आहे. मुख्य मंदिरात पुढे जरा आलं नाही तुम्हाला इथे अजून एक पाण्याची टाकी मिळेल. त्याचबरोबर इकडे पण थोड्याशा पायऱ्या गेलेल्या दिसते. तर आपण बघू पुढे काय आहे का, कारण तिथं तर दिसते थोडे म्हणजे तिथं बी लेणी असल्यासारखं दिसतं. तर आपण त्या रूटनं जाऊ आणि पुढे बघू. त्याचबरोबर आपण इथूनसुद्धा सह्याद्रीचं सुंदर असं रूप बघू शकतो आणि हे तुम्हाला मी दाखवतो आहे. एक प्रकारे सिनेमॅटिक झालेलं आहे. आणि आपण आता पुढे जाऊ. जरा जपून चालायला लागेल, पावसाळा आहे, पाणी सगळीकडे चांगले आहे, पडायची भीती. तर ॲज झाले इथे पण एक ध्यानासाठी एक कक्ष आहे, जे आता भारतीय पुरातत्व विभागाने बंद केलेलं आहे. इथे एक देवडी असले, देवडीच म्हणायचं आता ती एक आहे, आणि बाकी काही जास्त नाही ते. त्याचबरोबर पुढे बी जाते, पुढे जाऊ चेक करू अजून पुढे जाऊन काय, नाहीतर माघारी जाऊ. आता आपण पुढे तर आलो आहे, पण पुढे काय सांगता येत नाही, कारण इथे तर ॲरो लावलेले आहेत की इकडे जावं म्हणून. तर पुढे जायला पाहिजे का नाही मला कळलं नाही, कारण पुढे काही असं दिसत नाही, कोण गेलेलं पण दिसत नाही. तरी असं करतो, थोडं जरा पुढे जातो म्हणजे त्या तिथपर्यंत, तिथून बघतो काय दिसते का, नाही दिसले तर माघारी फिरतो. हा हे आयडिया भारी, कारण आपण जंगलाच्या भागात आहे. जंगलाच्या भागात कुठेही एकटं जाणं तर सुखरूप नाही आहे. तर चालू आहे आपण असंच पुढे. कारण इथे दिसते पण खूप असं उंचावर, म्हणजे तुम्हाला तिथे दिसते त्या तिथे असं वर असं काहीतरी, म्हणजे जशा तिथे रूम होत्या, तिथे जशा खोल्या होत्या तशा खोल्या त्या तिथे दिसते. त्यामुळे माहीत नाही ना की तिथं आहे की नाही. अरे भाऊ, हां आय थिंक इकडे काहीच नाही, काही नाही. हे आपण जायचो बा, लास्टच आपण एकदा ट्राय करू, बघून नाही तर नाही. आलो जाऊन तिकडे एक मंदिर आहे, पण त्याला वर चढा आणि तिथं पायऱ्या अशा उंच असं
असं वर मोठ्या जास्त काय हे केलेलं आहे आणि पावसामुळे पूर्ण स्लिपरी आहे. आणि पायऱ्या म्हणजे बी कशा आहेत, फक्त तुम्हाला असा थोडासा पाय त्याच्या असा ठेकवता येत असा पायरी आहे. आणि पावसामुळे ते स्लिपरी झाल्यामुळे मग निर्णय घेतला कॅन्सल. तर माझा गुडघाही जाम दुखत आहे पडल्यामुळे. त्यामुळे आपण इथून माघारी जाऊ आणि पुढचा भाग बघू, म्हणजे जो आपल्याला लेफ्ट साईडचा राहिलेला ना ते बघू आणि काय असेल ते सांगू. चलो आता आपण मुख्य मंदिरापाशी परत आले. तर आपल्याला हे भाऊ भेटलेले, ह्यांनी आपलं असं म्हणणार नाही आपल्याला सबस्क्रायबर भेटले, असं म्हणून आपण सबस्क्राईब करायला घेतले यांच्याकडून. असे यांच्या भाऊ नाव काय? प्रदीप गोडसे. सबस्क्राईब केलं, थँक्यू. अरे काय नाही, तिकडे आहे मंदिर आहे, वर आहे, खूप आहे. आणि नाही नाही मग इकडूनच पायऱ्या आहेत, पण पायऱ्या म्हणजे असं पाय टेकवायला फक्त चालायला येत नाही. हां इकडून येतो चालेल जाऊ. चला आपण आपल्या डाव्या साईडच्या मंदिरात आपण परत त्या पॉईंटपासून डावीकडच्या लेण्यांना चाललेलो आहे. आणि आपण ह्या साईडला आपण बघू की ह्या साईडला आपल्याला काय काय बघायला मिळतात, ह्या कोणत्या प्रकारच्या लेण्या आहेत इथे. कारण मला माहीत असल्याप्रमाणे इथं बौद्ध आणि हिंदू अशा दोन्ही प्रकारच्या लेण्या त्या साईडला तर होत्या. काही हिंदू लेण्या बी होत्या आणि बौद्ध. आता त्याचबरोबर ह्या साईडला बी आपण बघू कोणत्या प्रकारच्या लेण्या. रस्ता जरा स्लिपरी, जपून चालायला लागत आहे आणि खाली बघून चालायला लागत आहे. आपण डाव्या साईडच्या लेण्यांना आलेलो आहे. ह्या साईडला आलं का नाही, या साईडला एकच लेणी दिसते, म्हणजे एकच या दगडात कोरलेली लेणी दिसते. ते सेम इकडे एक देवळी, ह्या साईडला देवळी पण ह्यावेळेस आता बंद केले आहे आणि सगळ्याच गोष्टींना इथं दरवाजे लावून पॅक करून टाकलेलं आहे. आता हे ध्यानस्थ करण्याची जागा आहे त्या, पण हे आता पॅक करून टाकले त्या भारतीय पुरातत्व खाते. ह्याच्याबरोबर ह्यात अंदर आत काय तर ह्यात आत बघितलं तर तुम्हाला मी आता शूज घातले त्यामुळे मी शूज काढणं असं करतो. थांबा शूज काढतो आणि मग आत जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय. हां तर आपण आत आले तर तुम्हाला इथे काय बघायला मिळेल. जर ह्या लेणी म्हणजे ह्या लेणीमध्ये आला तर तुम्हाला इथे विठ्ठल रुक्मिणी, त्याचबरोबर संत तुकाराम महाराज यांची मूर्ती दिसेल. त्याचबरोबर मागे सुद्धा काहीतरी कोरलेलं आहे, पण आता एक्झॅक्टली काही ते सांगता येणार नाही कारण पूर्णपणे धूसर झालेलं आहे. ह्या गोष्टी आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत अशा आहेत. आणि इथे तुकाराम महाराजांची मूर्ती आणि हे बसवले कारण असे सांगितलं जातं की तुकाराम महाराजसुद्धा ह्या डोंगरावर ध्यानला करायला येत होते. त्यामुळे त्याचबरोबर इकडे एक देवडी आणि इकडे अभंग हे कोण म्हणजे सामान ठेवलं म्हणजे कोणतरी इथे 100 घरात. आणि आपण हे मागाशी बघितलेला दरवाजा जो बंद केलेला आहे. तर म्हणजे आपण ज्यासाठी आलेलो त्या लेण्या तरी आपल्या इथं बघून झाले. त्याचबरोबर अजून काही दिसते का आपण बघू आणि निघू. म्हणजे बघण्यासाठी असेल तर तुम्हाला असं दाखवू, मी 100% दाखवणार. आणि नसेल तर आपला घरचा प्रवास चालू होईल इथून. तर भेटू पुढच्या पॉईंट. तर आपली शेवटची लेणी बघून झाली आहे, जे काही इथं शेवटचं होतं ते बघून झालेलं आहे. आणि ह्याच्या वर काय ते आपल्याला मागच्या व्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे, तर तोही सुद्धा मी आय बटनमध्ये टाकेन. आणि आपण आता माघारी निघालेलो आहे. आणि जे शेवटचं वर्डिक्ट आहे, मी जरा खाली एक पॉईंट आहे तो त्या पॉईंटवर गेलो ना सांगतो की काय काय कसं आहे, बघण्यासाठी आहे का नाही, कोणासाठी आहे, ते सगळं मी तिथे गेलो सांग. तर भेटू आपण त्या पॉईंटला गेलो. तर आता आपलं फायनल वर्डिक्ट म्हणजे ह्या प्लेसबद्दल. घोराडेश्वरला तुम्ही फिरण्यासारखं काय तर इथे बौद्ध आणि हिंदू लेण्या दोन्ही पण आहेत. तर म्हणजे एक घोराडेश्वराचं मंदिर आहे म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. त्याचबरोबर अजून एका लेण्यात तुकाराम महाराज, विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे. बाकीच्या लेण्या बंद आहेत. म्हणजे दरवाजा लावून कुलूप लावलेले आहे महाराष्ट्र शासनाकडून. आणि ते एक प्रकारे योग्यच केलेलं आहे, लोक आत जाऊन काहीही करतात त्यामुळे. आणि त्याशिवाय जो मी ज्या ठिकाणी बसलो आहे ना ते ठिकाण एकदम असं मोकळं आहे आणि बघण्यासारखं आहे. आणि इथून लेण्याने तुम्हाला त्या तिथे लेणी येतात, माझा हात दिसेल का तिथे लेणी येतात. तर इथे संध्याकाळी खूप गर्दी असते कारण इथून मायामध्ये जो सूर्यास्त असेल समोर सूर्यास्त तो बघण्यासारखा असेल. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट नोटीस होत असेल का नाही माहीत नाही, पण बरोबर त्या तिथे समोर आहे ना एक 54 फुटी गणपतीची मूर्ती आहे. बिर्ला टेम्पल आहे ते. आणि खूप मी आता जर जाता जर त्या रोडनं गेलो तर मी विचार करतो की जाता दाखवायला, अदरवाईज नाही. आणि संध्याकाळी फॅमिलीसोबत येण्यासाठी किंवा तुम्ही एकट्या, सध्या मी सोलो ट्रॅव्हलर आहे तर एकटे येऊन बसायला सुद्धा भारी आहे. फॅमिलीसोबत संध्याकाळी तुम्हाला जरा रिलॅक्स फील करायचं असेल तर येण्यासाठी एकदम उत्तम अशी जागा आहे. मी 100% तुम्हाला सांगेन की इथे एकदा भेट द्या कारण पुण्यापासून खूप दूरवर नाही आहे. पुण्यापासून 20 किलोमीटर, जर तुम्ही पिंपरी चिंचवडला राहत असेल तर हार्डली 9 किलोमीटरवर आहे. तर हेच माझं म्हणणं असेल की तुम्ही एकदा या. आणि शेवटचं ह्याबरोबरच माझं अजून एक म्हणणं असेल की आपल्या चॅनलला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, परत कमेंट करा तुम्हाला कसा वाटतात आपले व्हिडिओ. हे सर्व तुम्ही मला सांगा, म्हणजे मला इम्प्रूव्ह करता येईल. त्याचबरोबर अजून कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो हे पण तुम्ही मला सांगू शकता. आणि आता मी जरा इथल्या वातावरणात आनंद घेतो, कारण थोडीशी पावसाची सर पण येत आहे, तो भारी वाटत आहे. चला, हेच माझ्या शेवटचे वर्ड आहे आणि भेटू आपण पुढच्या कोणत्या तरी ट्रिप. टाटा बाय.